पहिला सामना पाहिला तर पूर्णपणे एकतर्फा पाहायला मिळाला. काल सुद्धा पाहिला की आपण पहिला सामना फक्त 31 धाबा जयंत 11 साबासकांनी जोडल्या होत्या, त्याचा मात्र पाठलाग सहजपणे केला गेला. आणि आज 39 धाबा जोडल्या मंजित मल्हार देवरिंगपाडा संघाने. त्या धाबा सुद्धा मात्र सहजपणे पाठलाग केल्या गेला मकरंद स्पोर्ट मुठवा संघाच्या वतीनं. आणि आता मात्र या सामन्यामध्ये पाहूया किती धाबांचं लक्ष मात्र उभारला जाईल. पहिल्या षटक पाहिलं तर मनोज पाटीलच्या हातामध्ये आपण पाहतो एज अ आयकॉन आणि खिरवली संघाच्या वतीने खेळत असताना उर्फ सांगा सलामी जोडी पाहू शकाल. धीरज आणि मोरेश्वर सुतार पहिल्या चेंडूवरती येऊ केला, फटका चांगला पाहायला मिळतोय आणि निघून चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. 4 धाबांसाठी येतोय चौकार. म्हणजे आपण जर आजच्या खेळाचा विचार जर केला तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली होती आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर चौकाराने सुरुवात झालेली आहे. धन्यवाद योगी. सभी दर्शकों को अजय घरत का प्रणाम, सभी को शुभ संध्या. आप सभी का हार्दिक स्वागत है ALPL सीजन 2 के दूसरे दिन के खेल में. अच्छी शुरुआत है ये बैटिंग करने वाली टीम के लिए. पहली गेंद पर चौका, अच्छे पोजीशन में आकर खेले थे मोरेश्वर. सामने है मनोज, और मनोज की यदि हम बात करें तो पिछले सीजन में गजब की गेंदबाजी की थी. 10 विकेटें चटकाई थी उन्होंने. बेस्ट बॉलर के रेस में भी थे. रिवर्स खेलने का यहाँ पर इरादा था पहले, लेकिन छोड़ दिया गेंद को. और देखिए बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट मयूर तरे रहे थे जिन्होंने 12 विकेटें ली थी. इस बार कदमों का इस्तेमाल किया था. अच्छी गेंदबाजी, गति में परिवर्तन किया, लेंथ को खींचा. अटैक करने को देखते हैं मोरेश्वर सुतार हमेशा. पावर प्ले के दौरान उनकी यही सोच रहती है कि पावर प्ले को मैक्सिमाइज किया जाए. इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने में काफ़ी माहिर बल्लेबाज है और काफ़ी अनुभवी खिलाड़ी है. हो निश्चितपणे. आणि पूर्णपणे मॅचची सिच्युएशन आहे ज्या अनुषंगाने मात्र मोरेश्वर सुतार सातत्याने खेळत असतो. आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल धीरज तरे आहेत मॅन फ्रॉम सोनालेपाडा. आणि एकदा पाहिलं तर सोनालेपाडा संघासाठी त्यांनी सुद्धा मात्र एज अ ओपनर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र हे 2 बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा संघाचा विचार केला तर ओनर आहेत हर्षद पारदी, परंतु टीम मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत मिस्टर साहिल पारदी अँड मेंटर आहे मिस्टर सुमित लिये. हो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु वेट अँड पुश वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. की गेंद और थोड़ा सा लेट ही रियलाइज किया था वहां पर बैट्समैन ने भी, लेकिन उनके पास समय था क्योंकि गेंद थोड़ी शॉर्ट ऑफ लेन थी, ऑफ कटर थी. सही दिशा दिखाई उस गेंद को. चौके से अपने पारी का आगाज करते हुए धीरज. इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में. फील्डर है पीछे लेकिन कोई मौका नहीं. गेंद फील्डर के सिर के ऊपर से बाउंड्री के बाहर. 6 रन. अजय आपण जर पाहिलं चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती, परंतु फटका बनवला. पहा ऑफस्टिकचा चेंडू होता, पूर्णपणे खिचून मारला आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी मिडरिंग पाहिले आपण आणि चेंडू मिडविकेटच्या बाहेर जाऊन मात्र लँडिंग झाला. इथे मात्र रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चालला. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे खर्च केली गेली आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं पॉवर प्लेमध्ये मनोज पाटीलच्या विरोधात आता मात्र भरपूर वेगाने धावा येत आहेत. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. और इस बार छकाया बैट्समैन को. हालांकि महंगे साबित हुए इस पहले ओवर में मनोज पाटिल. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के. श्री गणेश रुद्रा 11 जांभूळपाड़ा. RD 11 खिरवली के विरुद्ध खेलते हुए आज का ये दूसरा मुकाबला है. पहला मैच एक तरफा रहा और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन उस मैच में स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुटवल टीम का. ओमकार वजी मैन ऑफ द मैच रहे. ओमकार ने भी काफ़ी प्रभावित किया था पिछले सीजन में. अच्छी गेंदबाज साबित हुए थे. अच्छी गेंदबाजी रही थी उनकी और इस सीजन में भी शुरुआत ज़बरदस्त की है उन्होंने.
आप देख रहे हैं हमने लोनार प्रीमियर लीग सीजन 2। ये टूर्नामेंट आप तक लाए हैं 7 स्टार्स ग्रुप, और 7 स्टार्स ग्रुप के मेंबर्स है कैलाश पाटिल, बाळाराम मेहर, लखन पाटिल, अनंता केने, अजित पाटिल, रामकृष्ण काकडे, राकेश तिकाडकर। जरूर पहिल्या षटकात आपण खेळ पाहिले तर 16 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. आणि आपण जर दुसऱ्या बाजूला अजय जर स्क्वॉड जर पाहिला तर मोरेश्वर सुतारे संघनायक आहेत. इज आयकॉन बलवंत दलवी आहे. 40 प्लसच्या कॅटेगरीमधून पाहिले तर संतोष जोशी सर तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पाहिले तर निकेश लिये, आकेश लिये, भावेश जोशी, प्रशांत बजागे, धीरज सरे सध्या तो सलामीला पाहायला मिळतोय. करण गांगुडे उर्फ लारा, त्याच्यानंतर पाहू शकतो शुभाम उर्फ सोनू, हरिकेत कोहली आणि जय कोणकर असा हा स्क्वॉड आपल्याला श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघाचा पाहायला मिळतोय. RD11 टीम भी काफ़ी संतुलित टीम ज़रूर है, लेकिन शुरुआत कहीं ना कहीं थोड़ी सी निराशाजनक रही है उनके लिए। गोरखनाथ तिकाडकर कैप्टन के रूप में, राकेश तिकाडकर खुद टीम के जो ओनर है बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। मनोज पाटिल को हमने देखा पहले ओवर में। जीतू चोरगे हार्ड हिटर है। सागर वनगा एक और विस्फोटक बल्लेबाज, भावेश शेलार, केतन चोरगे, जयेश भोईर, दत्ता दिगाडकर, साहिल जाधव, अभय घरत, दीपक बजागे और बाळाराम मेहर 40 प्लस के खिलाड़ी। टीमें तो बहुत ही मजबूत है दोनों भी, लेकिन केवल कागज पर मजबूत होने से कुछ नहीं होता है। आपको प्रत्यक्ष मैदान में वो मजबूती दिखानी पड़ती है, अच्छा खेल पेश करना पड़ता है। समय का ख्याल रखना होगा क्योंकि पहले 5 ओवर्स के लिए आपको सिर्फ 25 मिनट का वक्त दिया गया है। राकेश दिगाडकर रिवर एंड से अपील, लेकिन इस अपील में थोड़ा सा उत्साह जरूर था, आत्मविश्वास नहीं था। हालांकि पहले ही मन बनाकर स्वीप करने की तैयारी में थे वहां पर मोरेश्वर सुतार, और राकेश भी इस बात से अच्छी तरह से वाकिफ है कि मोरेश्वर इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने में ज्यादा विश्वास रखते हैं, खासतौर पर पॉवर प्ले के दौरान। आणि तीच शैली त्याची ओळखली आणि त्याच्यानंतर पाहू चांगला लेंथवरती त्यांनी मात्र त्या ठिकाणी मारा केला. हो, इथे मात्र चुकी केली होती, परंतु विस्टामिंग विकेट कीपर जीडी चिंडूच्या खाली आणि अखेर राकेशला मात्र मिळाली पहिली सफलता. सुतार बॅक टू द डगआउट. ये बहुत ही कमजोर गेंद थी फुल टॉस, लेकिन उसको दिशा दिखाने का प्रयास किया, आगे निकले थे और देखिए केवल दिशा दिखाना चाहते थे। बिहाइंड स्क्वायर हल्का सा टॉपेज हुआ और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। तो ये किस्मत के सहारे विकेट मिला है राकेश दिगाडकर को, लेकिन विकेट मिला है, ये इंपॉर्टेंट है, ये महत्वपूर्ण है उनके लिए। थोडंसं लवकर फटक्या पीक केलं होतं सुतारनं आणि त्याच्यामुळे पाहिलं तर अगदी एज लागली गेली आणि कुठल्या प्रमाणे गोरखनाथनं कुठल्या प्रमाणे तिथे चूक केली नाहीये. सुतार बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला 5 धावांचं योगदान दिलं, 5 चेंडू त्याने फेस केले आणि आता नवीन फलंदाज लेफ्टी बलवंत दलवी आलाय, इज अ आयकॉन। और इन्होंने कमाल का प्रदर्शन किया था पिछले सीजन में, एकमात्र बल्लेबाज ELPL के इतिहास में जिन्होंने 6 गेंदों पर लगातार 6 छक्के जड़े हैं। पिछले सीजन में विनोद खुलात के विरुद्ध कमाल का आक्रमण किया था, हालांकि वो मैच उनकी टीम हार गई थी। मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा टीम का हिस्सा थे पिछले सीजन में, अब टीम चेंज हो गई है और बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट भी रहे थे। 143 रन कुल मिलाकर बनाए थे बलवंत ने। क्या वो उस प्रदर्शन को इस सीजन में दोहरा सकते हैं? 16 पर पहला झटका लगा है, आते ही स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में, झन्नाटेदार शॉट, कमाल का पिकअप शॉट, 6 रन। टीम टायमिंग लेग स्टंपवरती चेंडूची हाताने केली गेली आणि त्याच्यानंतर पाहू शकाल पूर्णपणे बॅट स्विंग रोल केली आणि पाहू शकाल चेंडू किती दूरवर जाऊन मात्र लँडिंग झालाय। ही बलवंतची यादा आहे, ही बलवंतची झलक आहे अजय। जी हाँ, और पैरों पर बहुत ही मजबूत है। लेग स्टंप की दिशा में गेंदबाजी होगी तो फिर वो बख्शने वाले नहीं है। राकेश तिकाडकर अभी भी अच्छे रिदम में नजर नहीं आ रहे हैं, भले ही विकेट प्राप्त कर लिया है, वो भी फुल टॉस गेंद पर मिला था। इस बार ड्राइव कर दिया है, एक और दर्शनीय स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से,
अच्छा क्षेत्र रक्षण, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी पीछा कर रहे थे गेंद का, बाउंड्री बचाई है उन्होंने। 2 रन यहाँ पर पूरे करते हुए बलवंत दलवी पहली गेंद से कमाल के टच में नजर आते हुए। आणि दोन्ही चेंडूवरती अजय पाहिले तर आपण नोट कर गरजेचं आहे, चेंडूच्या ब्रेडवरती फटके पाहिले पहा. पहिला चेंडू अगदी लेग स्टंपवरती त्याच्या मात्र पाहिजे ऑन साईडला अगदी पिकअप शॉटच्या माध्यमातून मात्र खेळला गेला आणि हा चेंडू ऑफ स्टिकला होता, मात्र समोरच्या दिशेने आय थिंक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, कारण तो त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो झोकतोय सध्या या सामन्यामध्ये. इस बार उठा के खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर पहुंचे लेकिन कैच नहीं कर पाए। मुश्किल अवसर जरूर था लेकिन इसको लपकना भी जरूरी था, नहीं लपक पाए, कैच भी छूटा और गेंद भी बाउंड्री के बाहर, यानी कि मौका भी दिया और चौका भी दिया। 4 रन। अंपायर चेक करना चाहेंगे यहाँ पर। टीवी अंपायर से पूछा गया है कि ये 4 है या 6 है। पहले 4 रनों का इशारा जरूर किया गया था। खेतन थे, काफी दूर से पहुंचे थे, जज नहीं कर पाए थे ठीक तरह से, गेंद हाथों से छिटकी और देखिए क्या पहले बाउंस पर गई है बाउंड्री के बाहर या फिर सीधे बाउंड्री के बाहर जाकर गिरी है। थर्ड अंपायर है मनोज पवार। ये बड़ा टूर्नामेंट है, बड़े मंच पर आप खेल रहे हो योगी, ऐसे में मुश्किल से मुश्किल अवसर भी आपको बनाने होंगे। 4 रन मिलेंगे यहाँ पर, चौके का निर्णय आता हुआ थर्ड अंपायर की ओर से। 4 रनों से स्कोर बढ़ता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान पर। चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ आपण पाहतोय श्रीगणेश रुद्र 11 जांभूलपाडा पुन्हा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू मात्र वेगाने चाललाय, डीप मध्ये थोडीशी मिस्टेक घडली गेली. पाहू शकाल फिल्डर आय थिंक त्या ठिकाणी सुनील होता मॅनफ्रॉम बाबगाव, त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली, परंतु फलंदाजाने तब्बल 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा जो पॉवर प्ले होता अजय, तो आपण म्हणू शकतो कुठेतरी श्रीगणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघाच्या बाजूने जात असताना, कारण फक्त एकच विकेट त्यांनी गमावलेली आहे आणि तब्बल 30 धावा 2 षटकांमध्ये जोडल्या गेल्या. बहुत ही बेहतरीन शुरुआत है, पावर प्ले का पूरा लाभ उठाया है, पावर प्ले को मैक्सिमाइज किया है बल्लेबाजों ने। 2 ओवर में 30 रन 1 विकेट के नुकसान पर अच्छी शुरुआत मिली है और इसको निश्चित रूप से कंटिन्यू करना चाहेंगे बल्लेबाज बलवंत दलवी, खासतौर पर बहुत ही खतरनाक नजर आते हुए 4 गेंदों में 14 पर, और धीरज ने भी अच्छी बल्लेबाजी की है 3 गेंदों में 10 पर बैटिंग करते हुए। हो, त्यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात खेळ तिथे साकारलाय, परंतु सुरुवात ज्याप्रमाणे होणं गरजेची होती आरडी किरवली संघाची त्याप्रमाणे सुरुवात मात्र झाली नाहीये. हे दृश्य पहा, स्वर्गीय अनिल वसंत भांबरे प्रेक्षक स्टँडमध्ये सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक आणि आय थिंक को कमिटी मेंबर केपी सुद्धा तिथे मात्र उपस्थित आहे आणि त्यांच्या समेत पावशिकाला स्वर्गीय मकरंद स्वर मुठवल संघाचे खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी रिलॅक्स आहेत. भरपूर संख्येने खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ALPL सीझन 2. आणि जरूर पाहिलं तर या स्पर्धेला ग्रामपंचायत आमने-आमनेपट्टीची डासिंग माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मात्र स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 5 2 षटकांसाठी आरडी किरवली संघ तुम्ही एक्झॅक्टली 13 मिनिटे खर्च केलेले आहेत. लक्ष असू द्या, कारण टायमर ऑन आहे. 25 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकेही कंप्लीट करायची आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर अतिरिक्त असेल 30 यार्ड सर्कलमध्ये. ये बहुत अधिक वक्त लेना भी बताता है कि कहीं ना कहीं टीम दबाव में है। नेवर लेकर भावेश, लेंथ बॉल आड़े बैट से खेल दिया है गेंद को डीप मिड विकेट की तरफ, 1 ही रन मिलेगा। अब पावर प्ले खत्म हो चुका है, थोड़ी सी फैली हुई फील्ड है, 5 खिलाड़ी अब बाउंड्री पर आपको नजर आते हुए। गेंदबाजों को वापसी करनी होगी, यहाँ पर गेंदबाजी में बदलाव किया गया है। भावेश शेलार जो कि पीसे टीम के खिलाड़ी है, पवन पुत्र पीसे के लिए खेलते हैं। परंतु आज आरडी किरवली संघासाठी चांगला खेळ त्याला करावा लागेल, चांगला कमबॅक करून द्यावा लागेल, कारण 2 षटकांमध्ये धावा वेगाने भरपूर आलेल्या आहेत. परंतु त्या धाव संख्येवरती कुठेतरी गतिरोधकाचं कार्य इथे मात्र करणं फार गरजेचं आहे.
परंतु इथे मात्र बाप असं वाटतं की पोटभर प्रेशर आहे, कारण ज्या अनुषंगाने मात्र बलवंत दलवी सध्या बॅटिंग करतोय त्याचा दबाव गोलंदाज मात्र घेत आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र लेन थोडीशी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पाहू शकाल उजव्या चिकचा चेंडू भरपूर बाहेरून निघून गेला आणि त्याच मात्र पंचाच्या वतीने वाईटचा इशारा इथे मात्र दर्शवला गेला. जगह बनाने की कोशिश कर रहे थे वो वहां पर बल्लेबाज, उसी को देखते हुए बाहर रखा था. इस बार भी काफी बाहर है, फिर से वाइड. हालांकि इस दफा बल्ला चला दिया था बलवंत ने, और बलवंत उन खिलाड़ियों में से है जिनके नाम गाने भी है. हो निश्चितपणे कोण विसरेल तो त्याचा गुणगान करणारा संगीत. हो हो हो, परंतु इथे मात्र भावेश एक्झॅक्टली काय करतोय, लागोपाठचे 3 डॉट आय थिंक असं वाटलं की निघेल, परंतु 3 स्क्वेअर चेंडू मात्र त्याने टाकलेले आहेत. म्हणजे एका चेंडूमध्ये पाहिले तर तब्बल त्याने 4 धावा इथे खर्च केल्या गेल्या. दाईनेत के बैट्समैन के लिए अच्छी गेंद डाली थी. उनकी गेंदें मूव हो रही है, टप्पा पड़ने के बाद थोड़ी मूवमेंट देखने को मिल रही है, लेकिन लाइन सही नहीं है. इस बार ड्राइव कर दिया है इनफील्ड के ऊपर से, बहुत ही आकर्षक शॉट बलवंत के बल्ले से. 4 रन. पहिले त्यांच्या वरती सुद्धा मात्र हाच प्रयत्न बलवंतचा होता एस्टा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा, परंतु गोलंदाज मात्र पाहिले तर थोडासा चेंडू दूर ठेवला, परंतु आता हा चेंडू परफेक्टली बॅटच्या रडारमध्ये आला आणि जे हवं होतं बलवंतला ते मिळालं या चेंडूवरती. बड़ी हाफ वॉली बन रही थी और लॉफ्टेड कवर ड्राइव दिखाते हुए बलवंत इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. इस बार भी दिशाहीन है गेंद. ये ओवर काफी लंबा चल रहा है, मात्र 2 लीगल गेंदें अब तक हो चुकी है. 9 रन खर्च किए हैं भवेश शेलार ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 1 विकेट के नुकसान पर. बहुत अच्छी स्थिति में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मैच में श्री गणेश रुद्रा 11 जांबुलपाड़ा. हो निश्चितपणे 39 धावा सध्या तरी आपण पाहतोय. 2 लीगल चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये पाहिले तर तब्बल या ठिकाणी 9 धावा खर्च केल्या, परंतु ही लाईन चांगली पाहायला मिळाली. फलंदाज अधिक सफल झाले आणि पाहू शकाल पूर्णपणे बॉडीचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. बलवंत आतापर्यंत 6 चेंडूचा मात्र खेळ तिथे मात्र साकारला. 18 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. धीरज तरेच्या बॅटमधून पाहिले आपण 11 धावा, त्यांनी चेंडू फेस केले 4 आणि तिसरा षटकाचा खेळ सध्या आपण पाहतोय प्रगती पथावरती सुरू आहे. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. हो आकुट्यापाचा चेंडू होता, परंतु पुन्हा चेंडू मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भाऊ सांगतो की एक्झॅक्टली मला षटक लवकर इथे संपन्न करायचं नाहीये, कारण आतापर्यंत 3 लीगल चेंडू टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर तरी 5 स्क्वेअर चेंडू टाकलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत लॉंग षटक. आणि तसे जर पाहिलं तर भावेशकडे तो अनुभवी आहे. हो हो चांगला फटका समोरच्या दिशेने हा मटकेला चेंडू चाललाय कव्हरला. फिल्डर डीप मध्ये तैनात आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि बॅकअपला पहा किमान 3 फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले आडी किरोली संघाच्या माध्यमातून. यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना असणार आहे. तर मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाला सुद्धा विनंती असेल की आपण मैदान सोडून कुठेही जाऊ नका, कारण चालू सामन्यातील विनर संघाच्या विरोधात तुम्हाला खेळावं लागेल. 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. ओ जबरदस्त फटका, हा कुट्टापाचा चेंडू होता, त्याला पूल केलाय आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गुल होत असताना धीरजच्या बॅटमधून आलाय हा षटकार. परफेक्टली मिडलला तिथे मात्र होताना पाहिलं आपण. स्क्वेअरलेकडे फिल्डर तैनात होता, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. धीरज सुद्धा चांगली बॅटिंग करतोय, कारण हे जो ओपनर म्हणून त्यांनी सुद्धा अनेक वर्ष आपल्या गावाची सेवा केलेली आहे सोनालापाडा संघाच्या वतीने खेळत असताना, आणि त्याच्याकडे तो अनुभव आहे आणि आज सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघासाठी 47 धावा फलकावरती लागल्या गेल्या. असं वाटतं की या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग हा सामना कदाचित पाहायला मिळू शकेल. हो चेंडू खाली राहिलाय आणि पावसाला सरळ चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि अखेर कुठेतरी सुटकेचा निश्वास इथे मात्र सोडला असावा.
कारण एका षटकाच्या स्पेलमध्ये आय थिंक भावेशने एकूण धाबा खर्च केले 17 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47ला 1 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. भावेश का 1 ओवर 2 ओवर्स के समान था, क्योंकि 5 अतिरिक्त गेंदें भी की उन्होंने. 11 गेंदें की एक ही ओवर में. ये हमारे सभी सपोर्टर्स, स्पॉन्सर्स, सभी के हम शुक्रगुजार है. टैलेंटेड खिलाड़ी है, इसमें कोई दो राय नहीं है भवेश शेलार, लेकिन कहीं ना कहीं दबाव में नजर आए. जो अपेक्षाएं थी उनसे उन पर खरे नहीं उतर पाए. 3 ओवर्स अभी भी पारी में शेष है, यहाँ से वापसी की जा सकती है, लेकिन उसके लिए काफ़ी सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी करनी होगी RD11 किरवली के गेंदबाजों को. ड्रिंक्स ब्रेक मैदान में चल रहा है. 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 47 रन 1 विकेट के नुकसान पर. जबरदस्त कामगिरी सध्या आपण पाहतोय. मोरेश्वर सुतार बाद झाल्यानंतर पूर्णपणे पाहिले तर सूत्र आपल्या हातामध्ये घेतले धीरज तरे आणि बलवंत दलवीने, आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. कारण 5 आकड्यावरती बलवंत मोरेश्वर बाद झाला होता आणि दोघांचा आपण जर विचार केला तर 31 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि ही पार्टनरशिप आता मात्र कुठेतरी तोडावी लागेल. RD किरवली संघाला या सामन्यामध्ये जर वापसी करायची असेल तर तुम्हाला इथून या ठिकाणी विकेट्सच्या शोधामध्ये जावं लागेल. आणि त्याचमुळे आता मात्र त्या विकेटच्या शोधामध्ये असल्या कारणानं गोलंदाज आता मात्र पाहायला मिळू शकतो या ठिकाणी 4थ्या ओव्हरसाठी वापरला जातोय. साहिलला आता मात्र या ठिकाणी बोलवलं गेलं. ऑप्शनला जर पाहिले तर त्यांच्याकडे एक केतन सारखा सुद्धा एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज. त्याला स्पीडअप करायचा, आपण जास्त वेळ घेऊ नका RD किरवली संघ, कारण तुम्ही 3 षटकांसाठी आतापर्यंत 20 मिनिटं खर्च केलेली आहेत. पहले ही गेंदबाज काफी पिटे हैं और इस बार अच्छी गेंद थी. उछाल, थोड़ा सा अतिरिक्त उछाल देखने को मिला. बीट किया पूरी तरह से बैट्समैन को. साहिल के लिए अच्छा खासा सपोर्ट है. तालियां बजती हुई उनके पहली डॉट गेंद पर. इस बार घुमा दिया है गेंद को. डिप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर है जरूर, लेकिन रोक नहीं पाए. साधारण स्तर की फील्डिंग और 4 रन. इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा टीम के मात्र 3.2 ओवर्स में 50 का आंकड़ा स्कोर बोर्ड पर 51 पर 1. जरूर चेंडू थांबणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी पाहिलं तर जयेश भोईर होता त्या ठिकाणी आणि त्याच्याकडून मात्र खूप मोठी मिस्टेक घडली गेली. चांगला फटका पाहू शकायला. अगदी कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात स्वतः राकेश होता. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगानं धाव तिथे मात्र पूर्ण केली बलवंत आणि धीरजनं. रिप्लेमध्ये पाहू शकाल. हो, जणू काही नेम धरला होता त्या ठिकाणी. आणि तंत्र मात्र गोलंदाजाचे सुद्धा मात्र या ठिकाणी पाहू शकाल प्रयत्न किती छान होते. लगेच त्याने एस्टनवरती चेंडूला मात्र जरूर हाताळला होता, परंतु कुठेतरी दोन्ही फलंदाज सुखरूप पोहोचले गेले. 52 धावा था फलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कल की तरह ही लगभग खेल चल रहा है. पहला मैच लो स्कोरिंग, दूसरे मैच में काफी सारे रन्स देखने को मिले थे. आज भी पहला मैच काफी लो स्कोरिंग रहा था, केवल 40 रनों का टारगेट था. और इस मैच में एक बड़ा टोटल देखने को मिल रहा है. स्विच इट कर दिया है सीधे फील्डर के पास. शॉर्ट थर्ड मैन पर सफाई से फील्ड नहीं कर पाए दत्ता, नहीं तो यहाँ पर भी मौका उत्पन्न हो रहा था. जरूर चांगल्या प्रमाणे मिडरिंग केला होता, परंतु शॉर्ट थर्ड मॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्याचमुळे मात्र त्या फटक्यावरती धीरजला मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळाली. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतो खेळपट्टीवरती तेव्हा तेव्हा कधी कधी गोलंदाजांना डोकेदुखी ठरत असते. परंतु आतापर्यंत साहिलनं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. हो, अकोटप्याचा चेंडू होता, ऑन साईडला टर्न केला, गॅप आहे, परंतु पाहू शकाल स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावला गेला आणि तोपर्यंत 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. म्हणजे आज आपण पाहिलं तर 3 षटकांच्या तुलनेनुसार आतापर्यंत साहिलचा हा स्पेल आपण चांगला म्हणू शकतोय. जी हाँ, बहुत अच्छी गेंदबाजी. एक तो कोई अतिरिक्त गेंद नहीं की है उन्होंने.
डिसिप्लिन नज़र आ रहा है उनकी गेंदबाजी में, अच्छी लाइन अच्छी लेंथ पर गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन देखना है कि ओवर का समापन किस तरह से कर पाते हैं। और अच्छा समापन, स्विंग एंड मिस, थोड़ी सी नीचे रही थी गेंद, सीधे विकेट कीपर के पास लंबा हिट लेना चाहते थे, वहां पर धीरज पूरी तरह से चूक गया। अच्छी खासी मूवमेंट भी थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई गेंद। बहुत बेहतरीन ओवर की समाप्ति, मात्र 7 रन खर्च किए साहिल ने। 4 ओवर के पश्चात स्कोर 54 रन, 1 विकेट के नुकसान पर श्री गणेश रुद्रा 11 जाम्बुलपाड़ा टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए RD 11 किरवली के सामने। आज का ये दूसरा मैच है, दूसरा दिन है, दूसरी रात है ALPL सीजन 2 की। खूबसूरत ये टूर्नामेंट है, बेहतरीन ढंग से इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है 7 स्टार्स ग्रुप की ओर से। कैलाश पाटिल, लखन पाटिल, अनंता केने, बाळाराम मेहर, अजित पाटिल, राकेश दिगाडकर और रामकृष्ण काकडे, इनकी ये मेहनत आहे। हो निश्चितपणे, आणि त्या मेहनतीचं फल एक्झॅक्टली मिळतोय असं मात्र म्हणायला हरकत नाही, कारण चांगला रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा आणि सर्व खेळाडू सुद्धा मात्र पाहिले तर चांगल्या प्रमाणे ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत। चला लगेच आपण षटकाला सुरुवात करूया। 4 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे। 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे। बलवंत वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळतोय, धीरज तरे वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय आणि या दोघांच्या बाटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। और पहले 4 ओवर के लिए 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल किया गया है। भावेश अपना दूसरा ओवर लेकर तैयार होते हुए एक बार फिर से उनके ऊपर भरोसा जताया गया है। हालांकि बॉलिंग के विकल्प आप देखोगे तो खुद कप्तान गोरखनाथ दिगाडकर भी बहुत अच्छे गेंदबाज है, अच्छे ऑलराउंडर है। केतन भी टीम में है। हो तेच मी जे म्हणणार होतो की तुमच्याकडे केतन सारखा सुद्धा एक गोलंदाज चांगल्या प्रमाणे होता, परंतु भावेशवरती पुन्हा विश्वास दाखवलाय, तो सार्थ ठरवेल का दुसऱ्या स्पेलमध्ये। हो ही लेंथ चांगली आहे। उत्साह बढ़ाते हुए मनोज पाटिल बाउंड्री लाइन पर खड़े हैं और ये जरूरी है। भले ही आपकी टीम की शुरुआत थोड़ी खराब रही है, लेकिन पिछले ओवर में थोड़ी वापसी हुई है। इस बार ड्राइव किया गेंद को, लाजवाब शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर से, भव्य हिट, 6 रन मिलेंगे। अंग आपला जरूर फिल्डर तैनात होता, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून गेला आणि बलवंत काय जबरदस्त इनिंग पेश करतोय श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा संघासाठी। जसा षटकार निघाला मनोज पाटील भरपूर निराश आपल्याला पाहायला मिळाले, कारण पहिल्या षटकामध्ये आय थिंक भावेचा विचार जर केला तर मात्र भरपूर अनलिगल चेंडू त्यांनी टाकले होते, 17 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु अजय पुन्हा विश्वास दाखवणं ही कितपत ही भूमिका योग्य असेल। एक और बड़ा हिट, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटीदार सिक्सर, बलवंत दलवी ऑन फायर। रत्नाथ दिगाडकर भावेशला कानमंत्र देतोय, परंतु मी माझं वैयक्तिक मत अजय मांडलं तर या ठिकाणी तुमच्याकडे जर तो अनुभव आहे तर तुम्ही स्वतः संघाची जबाबदारी स्वीकारणे गरजेची होती, परंतु तुम्ही भावेशवरती तिथे मात्र विश्वास दाखवला, परंतु त्याच्या विरोधात आता मात्र वेगाने धावा येत आहेत। हालांकि इस एंड से जहाँ से वे गेंदबाजी कर रहे हैं वहां से गेंदबाजी करना फिलहाल थोड़ा सा कठिन भी है, क्योंकि हवा के विरुद्ध आपको गेंदबाजी करनी पड़ रही है। हवा जो चल रही है बिल्कुल बल्लेबाज के लिए सामने की दिशा में, और सामने ही शॉट्स खेल रहे हैं, लेकिन गेंदबाजी निश्चित रूप से कहीं ना कहीं खराब कही जा सकती है, क्योंकि बिल्कुल आगे डाल रहे हैं। बल्लेबाज के रडार में गेंदबाजी हो रही है और बलवंत बहुत ही बेहतरीन फॉर्म में 37 पर पहुंच चुके हैं। देखते ही देखते 14 गेंदों का मात्र सामना किया है, 18 पर बैटिंग करते हुए 8 गेंदों में धीरज, एक लंबी पार्टनरशिप, टीम का स्कोर 66 रन, 1 विकेट के नुकसान पर। देखिए भावेश अच्छे गेंदबाज है, लेकिन अभी तक वो अच्छी गेंदबाजी हुई नहीं। पहला ओवर भी काफ़ी महंगा रहा था, तो ज़रूर वो सोचने वाली बात है। भरोसा जताया गया, शायद ये पहला मैच है इसलिए भी ये हो सकता है कि कहीं ना कहीं जो यंगस्टर्स है उनको थोड़ा ज़्यादा मौका दिया जा रहा है। म्हणजे तुमचं असं म्हणे की एक्झामच्या पहिल्या पेपरमध्ये आपण काही लिहिले नाही तरी चालेल, बरं तर असं नाही आहे। तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला तोच रिझल्ट देणे गरजेचा असतो, परंतु या ठिकाणी बलवंतला अर्धशतकीय इनिंग इथे मात्र जोडण्याची संधी आहे। जय 37 धावसंख्येवरती खेळतोय आणि जर पहिली 50 इथे लगावली गेली तर आय थिंक जे आपले 7 स्टार आहेत त्याच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक इथे
या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. गेंदबाजों के लिए भी इनाम यहाँ पर रखा गया और कल हमने देखा फाइफर के लिए वो 2000 रुपयों का इनाम था. फाइफर कंप्लीट किया था विनोद खुलात ने. गजब की गेंदबाजी की थी उन्होंने. बीबी स्पोर्ट्स सितारे टीम का शानदार प्रदर्शन देखने को मिला. उसके बाद पाटिल डेवलपर्स बाबगांव टीम ने जिस तरह से वापसी की, पहला मैच हारने के बाद लाजवाब. हालांकि सानवी 11 आमनी टीम ज़्यादा मजबूत नजर आ रही थी जिस तरह से उन्होंने शुरुआत की थी, लेकिन वे बाहर चले गए. लगातार 2 मैच हारे पहले मैच में जीत दर्ज करने के बाद. इस बार खिंची हुई लेन पर रखी थी, हुक करना चाहते थे लेकिन बल्ले पर ले नहीं पाए बलवंत की बैटिंग की खासियत आप देखोगे तो वो चारों दिशाओं में खेलते हैं. ऐसे नहीं कि केवल वन डायमेंशन बल्लेबाजी करते हैं. आपने उनके लॉफ्टेड कवर ड्राइव्स देखे हैं, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लॉफ्टेड ऑन ड्राइव देखने को मिला. ऑन साइड में स्क्वायर ऑफ द विकेट, बड़े हिट्स. और अब तो फुल टॉस है लेकिन इस बार मिस हिट है. फील्डर गेंद के नीचे, जज ही नहीं कर पाए. कैच ड्रॉप. आय थिंक अभय होता त्या ठिकाणी. खराब क्षेत्रक्षण पूर्णपणे प्रेशरमध्ये संघ आपल्याला आरडी किरवली संघ पाहायला मिळतोय, कारण अशा प्रमाणे झेल पकडणं गरजेचं आहे. आणि पाहू शकाल जे 12 मॅन आहेत आरडी किरवली संघाचे ते आता मात्र पूर्णपणे टेन्समध्ये आलेले आहेत. तुम्ही VIP मंचावरील दृश्य पाहू शकाल. सन्माननीय उत्तम शेठ पाटील त्यांच्या सोबतीला पाहू शकाल हर्षदजी पारदी, दामलपाडा गावची समाजसेवक बारकुजी ले, युवा उद्योजक रणजित पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. यहाँ पर किस्मत का साथ मिला बलवंत को. अच्छी लेन पर रखी हुई गेंद इस बार बीट किया है. 3 डॉट गेंदें रही इस ओवर में. मौका भी निर्माण किया था. थोड़ा सा यहाँ पर पलटवार जरूर देखने को मिला भावेश द्वारा, लेकिन कुल मिलाकर ये भी महंगा ओवर रहा. 2 ओवर्स में 31 रन खर्च किए उन्होंने. कोई विकेट उनके खाते में नहीं. 5 ओवर की समाप्ति पर स्कोर 68 रन. 1 विकेट के नुकसान पर श्री गणेश रुद्रा 11 चांबुलपाड़ा. जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजूनही एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. आणि आता प्रश्न पडला की कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा. सुंदर टेलिकास्ट इसके एंटरटेनमेंटच्या वतीनं मात्र पाहू शकाल हे दृश्य. विकल्प तो बहुत है लेकिन सबसे अच्छी गेंदबाजी अभी तक साहिल की रही है. उनका 1 ओवर बाकी है तो शायद उनके ऊपर ही भरोसा जताया जाएगा इस आखिरी ओवर में. निश्चितपणे, कारण त्यांनी पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली होती. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच वेळेला आता मात्र पुन्हा संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. परंतु किती धावसंख्या इथे मात्र उभारल्या जातील या पहिल्या डावामध्ये श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघाच्या वतीनं. मनोज पाटील पाहू शकेल वारंवार त्या ठिकाणी गोलंदाजांना मात्र प्रोत्साहन त्याचा वाढवतोय, परंतु त्याप्रमाणे मात्र अनुषंगानं कामगिरी मात्र झाली नाही. आणि पंचांना विनंती करतो, एक फिल्डर तुम्ही आतमध्ये घ्यायचा आहे कारण भरपूर वेळ आपण खर्च केलेला आहे आरडी किरवली संघाने. ओवर रेट बहुत ही खराब रहा है. 25 मिनट का वक्त दिया गया था और 30 मिनट से भी अधिक समय लिया गया है. 32 मिनट्स पहले 5 ओवर्स के लिए. देखिए और ज़्यादा समय यदि बिताते हो आप, ज़ाया करते हो तो शायद और कुछ पेनल्टी भी इम्प्लीमेंट की जा सकती है. सो प्लीज़ कोऑपरेट करें आरडी 11 साहिल रिवर एंड से. गेंद को खेल दिया है काफी फाइन शॉट, फाइन लेके खिलाड़ी नहीं रोक पाए और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. कॉन्फिडन्स वाढवणार नव्हता, परंतु रिझल्ट चांगल्या प्रमाणे पाहिला आपण श्री गणेश रुद्र जांभूलपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. बॅटची आय थिंक कडा होती परंतु परिणामस्वरूपी 4 धावा तिथे मात्र मिळाल्या. आता मात्र हवेत फरक केला. डीपमध्ये पुन्हा फिल्डर तैनात आहे, चेंडू चाललाय आणि पुन्हा अभयकडून मात्र हा झेल तिथे ड्रॉप होताना पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेवरती आता मात्र धीरजनं बलवतला मात्र थांबवलं. संघाची धावसंख्या वेगाने आता मात्र पुढे वाटचाल करत असताना 74 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. देखिए बलवंत 39 पर है. अर्धशतक बनाने का मौका है लेकिन उनको पता है कि टीम को रन्स मिल रहे हैं तो वो रन्स लेना भी जरूरी. 2 रन लिए, स्विच हिट करना चाहते थे. एक और बेहतरीन गेंद यहाँ पर हल्की सी अपील हुई थी, खुद गेंदबाज गेंद पर आए हैं, तब तक 1 रन चुरा लिया. लेग बाइट्स और अब स्ट्राइक बलवंत के पास. 3 गेंदें पारी में शेष है. साहिल की तारीफ करनी होगी, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर में पहली गेंद पर चौका लगा था लेकिन वो कहीं ना कहीं किस्मत के सहारे 4 रन मिले थे धीरज को. एज लेकर गेंद विकेट कीपर के ऊपर से चली गई थी.
आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर साहिलच्या अगेन्स्ट एक चौकार पाहिलं तिथे सुद्धा मिसफिल्डिंग झाली होती. म्हणजे अतिशय चांगल्या प्रमाणात साहिलला आतापर्यंत कामगिरी केलेली आहे. परंतु 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये आणि बलवंतला अर्धशतकीय डाव साकारण्यासाठी 11 धाब्यांची गरज आहे. 75 धाबा एकूण सांघिक धावसंख्या आपण पाहत आहोत. हालांकि सर्वाधिक टीम टोटल 90 रन है. कल के मैच में हमने देखा था सानवी 11 आमने टीम ने वो स्कोर खड़ा किया था. दर्शकों की भीड़ आपको देखने को मिल रही है, बल्ले के अंदर लगी है, लेकिन फिर भी इसमें रन्स तो मिलेंगे. गेंद घूमती हुई आउटफील्ड में अच्छा क्षेत्ररक्षण डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, लेकिन 2 रन कंप्लीट. 41 पर पहुंच चुके हैं बलवंत दलवी. 2 गेंदे पारी में शेष. टीम का स्कोर 77, 1 विकेट के नुकसान पर. ये देखिए उंगली में चोट है वासुदेव भंडारी, लेकिन लुत्फ पूरा उठा रहे टूर्नामेंट का. आणि हाच तर क्रिकेटचा क्रेज आहे. वेलकम लखन पाटील. अपाट मेडे त्या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. आणि तंत्र पाहू शकाल जय विकास पाटील. त्याला सुद्धा मात्र कुठेतरी आपल्या बॉडीकडे लक्ष द्यावं लागेल. जेडी पहा त्यांचा मात्र प्रवास संपन्न झाला आहे स्पर्धेमधील, तरी सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे मात्र त्याचं आगमन झालंय. परंतु इथे खराब चेंडू फुलटॉस आणि त्याच्यावरती मात्र पाहू शकाल चौकार जोडलाय बलवंत. परंतु DRS ची मागणी केलेली आहे. सर DRS पंचांचा आहे की बॅटिंग करणाऱ्या संघाचा आहे? बॅटिंग करणाऱ्या संघाचा आहे. इट्स ओके. अच्छा ओवर घट रहा था, लेकिन यहाँ पर थोड़ी सी गलती तो हुई है. 4 रन तो प्राप्त कर लिए हैं बलवंत ने. बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी थे, लेकिन मौका नहीं था उनके पास. काफी आगे गिरी थी और स्पंजी बाउंस काफी ऊपर से निकल गई. पहले बाउंस पर सीधे स्टैंड में. स्वर्गीय अनिल वसंत भामरे स्टैंड में गेंद को भेज दिया बलवंत ने. बलवंत तो 45 पर पहुंच चुके हैं. यदि ये नो बॉल होती है तो फिर और ज्यादा मौका रहेगा उनके पास अर्धशतक बनाने का, लेकिन फेयर डिलीवरी है तो केवल एक ही गेंद अब पारी में शेष रह जाती है. रन संख्या 81, 81 रन. रनों का अंबार लगा दिया है श्री गणेश रुद्रा 11 जांबुलपाड़ा टीम के बल्लेबाजों ने. 2 चेंडू अजूनही आय थिंक 1 चेंडू शिल्लक आहे आणि बलवंतला मात्र हवे आहेत 5 धाबा 50 जोडण्यासाठी. की या चेंडूवरती एखादा षटकार मारण्याचा तो प्रयत्न करेल का? ओ फटका तर चांगला आलाय, परंतु 1 बाउन्स तो चेंडू बाहेर गेलाय. ओहो, एका धावेने मात्र अर्धशतक त्याचा हुकला, परंतु टाळ्यांचा गजर तो काय बॅटिंग केली. 49 धावेवरती तो नाबाद राहिला आणि एकूण पहिल्या डावाचा खेळ आपण जर पाहिला तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 85 धावा जोडल्या श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघानं आणि विजयासाठी 80 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे टीम RD किरवली संघाला. बहुत बड़ी चुनौती RD 11 के लिए ये मैच जीतने के लिए. 86 रन्स बनाने होंगे 6 ओवर्स में. बलवंत अर्धशतक डिजर्व कर रहे थे, थोड़ा सा फील होता है उनके लिए, लेकिन ये पारी अर्धशतक से कम नहीं है. कमाल की पारी. जहां से पिछला सीजन उन्होंने छोड़ा था वहीं से शुरुआत की है. पिछले सीजन के बेस्ट बैटर और इस सीजन में पहले ही मैच में नाबाद 49 रनों की पारी. ये खुशखेमा वहां पर नजर आ रहा है. पहले मैच में अच्छा प्रदर्शन देखने को मिला स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम का. महेंद्र और उनके सभी साथी खिलाड़ी काफी खुश है क्योंकि जीत के साथ शुरुआत की है उन्होंने. लेकिन इस मैच में कौन जीत के साथ शुरुआत करेगा ये देखने वाली बात है. RD 11 किरवली या फिर श्री गणेश रुद्रा 11 जांबुलपाड़ा. स्वर्गीय मोतीराम बालूसोरगे स्टैंड का नजारा दर्शकों की मौजूदगी खास बनाती है इस टूर्नामेंट को. पिछले सीजन में भी जबरदस्त सपोर्ट रहा था. बापगांव देवरुंग के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर पहला संस्करण खेला गया था, लेकिन यह दूसरा संस्करण स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटिल क्रिकेट ग्राउंड पर पीसे में. और ये लोग देखिए जरा कहां से लुत्फ उठाते हैं दर्शक. आणि त्याचप्रमाणे मी म्हटलं की अजय या मैदानाच्या आजूबाजूला तर पहिलं पूर्णपणे विहंगम दृश्यात हिरवी हिरवी झाडं आहेत आणि चांगला गारवा इथे मात्र निर्माण झाला. आणि आमचे कॅमेरामॅन पहा कुठे कुठे लक्ष देतील आणि सर्व चित्र तुमच्या समोर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज शुभ गुरुवार आहे तरी सुद्धा मात्र जरूर पाहू शकाल त्या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहेत. मान्य श्री सुरेश काशीनाथ चौधरी स्टँड. इकडे थोडी जागा खाली आहे, मात्र ती देखील जागा भरून काढली जाईल प्रेक्षकांकडून,
कारण ही तर सुरुवात आहे स्पर्धेची. आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवसातील हा दुसराच सामना आहे. आज देखील आपल्याला 6 सामने पाहायला मिळतील. काल देखील 6 सामने होणार होते, परंतु थोडा उशीर झाला होता उद्घाटन सोहळ्याला, त्यामुळेच आपण एक सामना पेंडिंग ठेवलेला आहे. तो सामना रविवारी खेळवण्यात येईल. रविवारी बरोबर सायंकाळी 4 वाजता तो सामना खेळवला जाणार आहे. पाटील डेव्हलपर्स बापगाव आणि बीबी स्पोर्ट्स इताडे या 2 संघांदरम्यान, जे कालचे 2 विजेते संघ ठरलेले आहेत. टार्गेट फार मोठा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल होतोय. योगी आता विश्राम करतायत आणि त्याच्या जागेवर समीर ठाकरे कॉम्बॉक्समध्ये. स्वागत आहे समीर. थँक्यू सो मच अजय सर, थँक्यू सो मच योगी सर. टार्गेट 86 आता या ठिकाणी सेट करण्यात आलेला आहे आणि काय डाव बघायला मिळाला. बलवंत दळवी ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघितली. मागच्या ALPL मध्ये 6 चेंडू आणि 6 सिक्सर मारण्याचा विक्रम बलवंत दळवीनं केला होता. आज 49 धावांवर तो नाबाद राहिला. सलामीवीर मैदानामध्ये पोहोचतायत. हे डगावर तुम्ही पाहू शकाल. सौम्य केबल नेटवर्क भावाळे खेळाडू कक्ष, स्पॉन्सर्ड बाय अनंता केणे. या चितूच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतोय, कारण तो एक चांगला फलंदाज आहे. त्याला माहिती आहे ते धावा होऊ शकतात. कंडिशन्स फलंदाजांसाठी थोड्याशा नंदनवन दिसत आहेत आज, कारण जे वारे वाहत आहेत त्याचा फायदा आपण बघितलाय. पहिल्या डावामध्ये बलवंतने चांगलाच घेतला. ज्या दिशेने वारे वाहत आहेत त्या दिशेने चांगले फटके त्यांनी सजवले. काही प्रेक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उभे राहून देखील सामन्याचा आनंद लुटतायत. सोनू दिगाडकर, स्वागत आहे सोनू तुमचं. ह्या हंगामामध्ये सोनूकडे जास्त वेळ नाहीये, त्यामुळेच थोडासा दुरावलेला आहे क्रिकेट पासून. पण आज थोडासा वेळ मिळालाय, त्यामुळेच ALPLचा आनंद लुटण्यासाठी तो या ठिकाणी हजर झालेला आहे. गोरखनाथ दिगाडकर आणि त्याच्या समवेत सागर वनगा, सलामीची जोडी चांगली दिसते. डेडली कॉम्बिनेशन वाटतंय, पण तो विस्फोट आता त्यांना करावा लागणार आहे मैदानामध्ये, कारण 86 धावा बनवायच्या आहेत 6 ओव्हर्समध्ये. जरूर सलामी वीर आपण जर विचार केलास, सागर वनगा असेल, गोरखनाथ दिघाडकर असेल, दोघांकडे क्षमता आहे. सातत्याने नवीन बॉलचा ते सामना करत असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडून आता खूप चांगल्या अपेक्षा लागल्या असतील. चांगल्या स्टार्ट त्यांनी द्यावा. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 86 आता बनवावी लागेल त्यांना सामना जिंकण्याकरिता. हा पहिला सामना 1 साइड तुम्हाला बघायला मिळाला होता. एक तर्फी विजय मिळवला होता स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळनं, परंतु आता ह्या लढतीमध्ये चांगली टोटल सेट करण्यात आलेली आहे. काय बॅटिंग बघायला मिळाली बलवंत दळवीच्या माध्यमातून. अफलातून खेळ साकारला त्यानं. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी भावेश फ्रॉम आमने. येस, आमनेचा हा खेळाडू आहे. सातत्यानं खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण बघत आलेलो त्याच्या गावच्या टीमसाठी, परंतु आता त्याच्या फ्रँचायझीसाठी जांभूलपाडासाठी त्याला चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राइक एंडला गोरखनाथ दिगाडकर. पहिला बॉल, भावेश तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू स्टेअर केला, हलक्या हाताने दिशा दाखवली आहे. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अपयशी आणि बॉल सरळ सीमा पार. पहिला चेंडूवरती येतोय क्लासिकल चौकार. पहिलाच बॉल थोडीशी विट मिळाली होती आणि बॅटचा फेस उघडलाय, फक्त दिशा दाखवली. लेट कट केलाय. अप्रतिम फटका. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून गॅप शोधला होता. फिल्डरचे प्रयत्न चांगले होते, पोचला देखील होता फिल्डर, परंतु हातातून बॉल निसटलाय. आणि या फटक्यांसाठी गोरखनाथ जाणला जातो. स्क्वेअर कट असतील, लेट कट, हे फटके फार चांगल्या प्रकारे तो खेळत आलेला आहे. टप्प्याचा बॉल यावेळेला हुक करण्यात आला. इथे अधिक बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर होणार. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि 2 धावा सहज जोडल्या गेल्या. पण बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील आता इशारा आला. स्लो बाउन्सर पाहायला मिळाला होता भावेशचा. सुरुवात चांगली मिळाली आहे. मग 6 षटकांची मॅच आहे. टार्गेट भले 86 परंतु 6 ओव्हर पण आहेत. असा दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल सध्या बॅटिंग करताना. हे सध्या प्रेक्षक गुड्डूला तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. सागर फुलोरे यावेळेला पुन्हा फक्त दिशा दाखवली. थोडासा अपरकटचा अंदाज होता फटक्यामध्ये आणि हा देखील बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे
आणखी एक चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. बरेचसे पाठीराखे इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश चोरगे देखील प्रेक्षकांमध्ये. सगळ्यांचंच आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत 7 स्टार्स ग्रुपच्या माध्यमातून. प्रेक्षक आनंद लुटतायत आणि चांगली सुरुवात केली गोरखनाथ दिगाडकरनं. ज्या पद्धतीची बॅटिंग त्याची आहे तसेच फटके तो खेळतोय. विशेषतः स्क्वेअर ऑफ द विकेट फार स्ट्रॉंग आहे. बिहाइंड पॉइंट देखील चांगलाच खेळतोय आणि 2 चौकार तिकडे त्यांनी ठोकलेत. पुढचा बॉल घेऊन भावेश जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॉल हवेत होता परंतु विकेट किपरच्या वरून गेलाय. फ्लाय स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र तत्पूर्वी एक धाव कंप्लीट करतायत फलंदाज. लेग बाईटचा इशारा. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. अतिशय सुंदर सुरुवात. 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आणि पहिल्या 4 बॉलवर या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. ग्रेट स्टार्ट यार. ज्या सुरुवातीची खरं तर गरज होती आणि अपेक्षा तीच होती या सलामी वीरांकडून. हे वीर आता चांगल्या प्रकारे लढतायत. RD11 किरवली राकेशजी दिघाडकर यांचा संघ आणि एका बाजूला रुद्रा स्पोर्ट जांभूलपाडा हर्षद पारधी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजांना देखील दक्ष राहावं लागणार आहे. जरूर धावा भरपूर आहेत त्यांच्याकडे पण चांगली गोलंदाजी करावी लागेल. सागर वनगानं प्रहार केलाय. काय फटका आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. नंतर बघा त्या ठिकाणी आपण बॉलचे ठसे पाहतोय. जे चांगल्या प्रकारे टणक आहे विकेटमध्ये. चांगल्या प्रकारे बॉल बॅटवर येत आहेत आणि सागरनं वा अक्षरशः ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. खेळपट्टी अतिशय दर्जेदार आहे. खेळपट्टीला कोणीच दोष देऊ शकत नाही. तुमच्याकडे स्किल्स ज्या चांगल्या आहेत त्या बरोबर वापरल्यात तर तुम्हाला यश मिळणार आहे. मग तुम्ही गोलंदाज असाल किंवा फलंदाज. 6 धावांनिशी धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. 14.33 ची सरासरी डावाच्या सुरुवातीपासून गाठायची आहे प्रतिषटक आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अजून एक बॉल शिल्लक आहे. 17 धावा फलकावर आहेत. फ्लाइंग स्टार्ट. चोख प्रत्युत्तर देत असताना RD11 संघाचे सलामीवीर. जर दोन्ही ओपनर्स नवीन बॉलचा सामना सातत्याने करत आलेले आहेत त्यांच्याकडे तो अनुभव आहे. यावेळेला पुन्हा एकदा क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. वाह जबरदस्त फटका. सॅगी ऑन फायर. 10 कदम. 2 चेंडूंमध्ये 10 रन्स त्यानं कंप्लीट केल्यात. कमालीचा स्ट्रोक. हॅव अ लुक ॲट दॅट. अप्रतिम फटका होता. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल होता. ओव्हर पिच होता आणि पाहू शकाल सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना हवेतून खेळला होता परंतु प्लेसमेंट लाजवाब आहे. इनफिल्डला देखील क्लिअर केलं होतं. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल काढलाय. नेत्रदीपक चौकार. फ्लाइंग स्टार्ट फॉर RD11 किरवली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 21. सुपर स्टार्ट यार. पॉवर प्ले मध्ये कमालीची सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. जी सुरुवात मिळणं गरजेची होती. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि जरूर आता राकेश दिगाडकर खुश असतील ज्या प्रकारे त्याच्या फलंदाजांनी सुरुवात केली. परंतु हर्षदजींच्या आता चेहऱ्यावर थोडीशी नाराजी बघायला मिळते. पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला फटकेबाजी सुरू होती तेही खुश होते आणि प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेतात. किरवलीचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात हाकेच्या अंतरावर मैदानापासून किरवली गाव वसलेलं आहे आणि माझ्या सोबतीला राजेश भोईर तिकडे आहेत. त्यांचा मोबाईल आडवा झालेला आहे. प्रचंड सपोर्ट आहे प्रेक्षकांचा या स्पर्धेला. अक्षरशः डोक्यावर घेत आहेत ही स्पर्धा प्रेक्षक. मागच्या हंगामामध्ये देखील खूप चांगला सपोर्ट त्यांचा लाभला होता. सुरुवात अफलातून केले फलंदाजांनी. आता गोलंदाजांवर प्रेशर असणार आहे. हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हर्समध्ये 65 धावांची आवश्यकता. येथून विजयाकरिता RD11 किरवली संघाला. नवीन षटकाला सुरुवात करतोय रिव्हर एंड कडून आकेश. उसळता बॉल. जबरदस्त फटका. अपरकट. बॉल पाठवलाय पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा पार. नेत्रदीपक षटकार गोरखनाथ दिगाडकरच्या बॅटमधून. ग्रेट बॅटिंग. काय फलंदाजी करतोय. क्लासिकल क्रिकेट. गोरखनाथ दिगाडकरचा क्लास झळकत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑप्शनच्या बाहेरचा बॉल उचली घेणारा अप्परकट. सुपर शॉट एअर. वीरेंद्र सेहवागची आठवण झाली हा फटका बघितल्यानंतर.
वन फॉर दी ओव्हरचा इशारा पंच करतायत. बाउन्सर होता परंतु काय जबरदस्त टायमिंग साधलंय गोरखनाथ दिगाडकरनं. ग्रेट शॉट. आमने लोणार परिसरातील हा वीरेंद्र सेहवाग आहे असं म्हटलं तर आता वावगं ठरू नये. आणि या फटक्यांवर त्याचं प्रभुत्व राहिलंय सुरुवातीपासूनच. आणखी एक डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. क्या बात आहे, काय फटकेबाजी करतोय वीरेंद्र सेहवाग ऑफ किरवली. गोरखनाथ दिगाडकर ऑन फायर. पहिला बॉलवर सिक्सर, जणू काय मागच्याच बॉलचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. जसा फटका इथे थोडासा बॉडी लाईनवर येत होता, आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता परंतु गोरखनाथ तयार होता. किती चांगला या ठिकाणी संयम बघायला मिळाला बघा. कंट्रोल किती चांगला या डावावर. सध्या तरी दोन्ही फलंदाजांचा दबाव घेतलेला नाहीये की एवढा मोठा टार्गेट चेस करायचा आहे. नैसर्गिक खेळ स्वतःचा सादर करत असताना दोन्ही फलंदाज 20 धावांवर जाऊन पोहोचलाय. गोरखनाथ दिगाडकर 6 बॉलचा फक्त सामना केलाय. अप्रतिम फलंदाजी. अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके खेळले जात आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. प्रतिस्पर्धी संघानं 2 ओव्हर्समध्ये 30 धावा बनवल्या होत्या आणि इकडे 8 बॉल्समध्येच 31 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. धाबे दणाणलेत श्री गणेश रुद्रा 11 चांबुलपाडा संघाचे. ओक करण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, टॉप एज होता परंतु कॅच ड्रॉप. शॉर्ट फाईन लेगला अवघड चान्स होता परंतु अशा परिस्थितीमध्ये हे झेल स्वीकारणं गरजेचं आहे. जीवदान मिळालंय गोरखनाथ दिगाडकरला. नो, अवघड नाही या ठिकाणी. खरं तर एक रेग्युलेशन न झेलच म्हणावा लागेल. अजय सर ज्या प्रकारे बॉल बघा, भरपूर वेळ होता त्या फिल्डरकडे. फाईन लेगच्या दोन्ही हात पुढे आले होते बॉल पर्यंत. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या कॅचेस जय कोणकर त्या ठिकाणी होता. गोरखनाथला जीवनदान मिळालंय. 32 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बाउन्स चांगला आहे. यावेळेला झेल तर स्वीकारलाय परंतु बॅटचा स्पर्श आहे का? हो, फलंदाज बाद. पहिला धक्का. अखेर या ठिकाणी आता जय कोणकरनं झेल पकडला परंतु इथे आता सागर वनगा आउट झाला. विकेट मिळणं गरजेची होती. सागर असो अथवा गोरखनाथ दिघाडकर असो. हे बाउन्स खूप चांगला वेगानं बॉल आला होता. बॅटरला प्रॉपरली पोझिशन करता आलं नाही. त्या ठिकाणी स्ट्रोक खेळण्यासाठी तयार होता आलं नाही आणि अखेर पहिला धक्का लागला. RD11 किरवली संघाला. चला, नवीन बॅटर एंटर करायचं. जास्त वेळ घेऊ नका. फलंदाजांनी देखील जास्त काळ खेळपट्टीवर थांबू शकलेला नाही फलंदाज सागर वणगा. 3च चेंडूंचा सामना केला मात्र 10 धावांचं चांगलं योगदान दिलं. सुरुवात चांगली करून दिली आहे सलामी वीरांनी. आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर देखील मोठी जबाबदारी असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय भाविश शेलार. आकेश लिये देखील अतिशय घातक गोलंदाज आहे. त्याच्याकडे वेग भन्नाट आहे आणि हार्ड लेंथवर गोलंदाजी करणं पसंत करतोय. पहिले 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होते परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर टाकले होते आणि त्यामुळेच गोरखनाथने त्या चेंडूंचा फायदा घेतला होता. फार क्लासिक फटके पाहायला मिळाले परंतु तदनंतर त्याने लाईन बदलली आहे. गोरखनाथला देखील अडचणीत आणलंच होतं. ऑलमोस्ट त्याची विकेट देखील प्राप्त केली होती परंतु फिल्डरची साथ मिळाली नव्हती. बॅटचा फेस उघडलाय. गलीतून बॉल काढायचा होता थर्डमॅनकडे परंतु फिल्डर पोहोचलाय बॉलवर. बॅकवर्ड पॉइंटमधून एकच धाव येथे मिळेल. सिंगलनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना नवीन बॅटर भावेश शेलार. तो देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये जरूर त्याच्याकडून चुका पाहायला मिळाल्या परंतु त्याची भरपाई फलंदाजीमध्ये त्याला करता येऊ शकते. काही वेळ जर त्याने खेळपट्टीवर घालवला तर त्याच्या बॅटमधून देखील चांगले फटके पाहायला मिळू शकतात. धावसंख्या 1/33. टार्गेट आहे 86 धावांचं 6 ओव्हर्समध्ये. या सामन्यामध्ये RD11 किरवली संघासमोर. आकेशनं आता विकेट मिळवली आहे. जरूर आता पलटवार करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. गोरखनाथ ऑन स्ट्राईक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा इम्प्रोव्हाइज खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे आणखी एक डॉट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 33 धावा. 11 मिनिटे मॉरिशस सुतार आपण घेतलेले आहेत 2 ओव्हरसाठी. आवश्यक धावगती 13.25 प्रति षटक. 4 ओव्हर्समध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय हा सामना. ठोसा आपल्याला पाहायला मिळालेला आहे पॉवर प्लेच्या दरम्यान फलंदाजांकडून. कंपॅरिझन आपण केलं तर 2 ओव्हर्समध्ये 30 धावा बनवल्या होत्या जांभूळपाडा संघानं आणि प्रत्युत्तरात 33 धावा परंतु एक गडी बाद झालाय. श्री गणेश रुद्रा 11 जांभूळपाडा संघानं देखील एक गडी गमावला होता पॉवर प्लेच्या दरम्यान. म्हणजेच ऑलमोस्ट लेवल दिसते आपल्याला. 3 धावा जास्त बनवल्यात प्रत्युत्तरात किरवली संघानं
पण सामना मात्र दोलायमान अवस्थेत आहे. जरूर, परंतु या वेळेला आता धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा, पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणं अजय सर आणि सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करणं भरपूर फरक जाणवत असतो. चला, ओव्हर सुरू करायचे. सुमित येतोय गोलंदाजी करण्यासाठी VIP एंड कडून. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पेसे येथून आपण सामना सदा एन्जॉय करतोय. ALPL सीझन 2 चा थरार दुसऱ्या नाईट मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत असेल. आता या एन फलंदाजांना जास्त संधी आहेत. जे फ्लॅग्स तुम्ही पाहतात मैदानाच्या चौफेर आहेत त्याच्यावरून कळते की हवा कोणत्या दिशेने. याचाच उल्लेख पहिल्या सत्रामध्ये देखील मी केला होता. ह्या एंडकडून गोलंदाजी करणं चॅलेंजिंग आहे. आणि पहिलाच बॉल फुल टॉस टर्न केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही अडवू शकला. नो बॉलचा देखील इशारा आणि बॉल सीमा पार. चौकार. आता शिट्ट्या वाजू लागल्यात. फॅन्सचा कडकडाट होतो या ठिकाणी. ज्या प्रकारे फटके सुरू झालेत मैदानाच्या आतमध्ये, इथे भावेश होता, कमजोर बॉल आणि त्याचा फायदा उचललाय. नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1+4 एकूण 5 धावा स्कोर कार्ड वरती आता या ठिकाणी लागतील. नदी किनारे हे क्रीडांगण वसलेले आहे. सोसाट्याचे वारे जरूर जाणवत आहेत आणि वाऱ्याच्याच वेगानं धावफलक देखील पुढे जाताना दिसतोय. 38 धावा फलकावर आहेत. 2च षटकांचा खेळ झालेला आहे. नो बॉलनं सुरुवात झाली आहे, बीमरनं सुरुवात झाली आहे या षटकाला. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणखी एक चांगली संधी चालून आली आहे फलंदाज भावेशकडे. राऊंड द विकेटना हा बॉल स्लोवर होता. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. लॉंग ऑन कडून फिल्डर येत आहे. थोडासा बॉल पुढे पडलाय. चांगला एफर्ट तिकडे. बॉल मागे जाऊ दिलेला नाही बलवंतने. खरं तर झेल स्वीकारला असता तरी फलंदाज बाद तर नसता झाला, पण बॉल अडवणं गरजेचं होतं आणि ते केलंय बलवंत दळवीनं. 1 धाव येथे मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 1/39. सुपर स्टार्ट. प्रत्येकी बॅटर या ठिकाणी बघा डॉट बॉल येत नाहीयेत, ही महत्वाची गोष्ट आहे. जशी सुरुवात सलामी वीरांनी दिली, येणारे बॅटर्सना आता ते पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं आणि मोमेंटम तो पुढे न्यायचा आहे. आणि तो खेळ आता भावेश देखील करताना दिसला. 39 धावा. गोरखनाथ सध्या 21 वर बॅटिंग करतोय आणि क्लासिकल फटके त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. पुढचा बॉल आखो टप्प्याचा. या वेळेला पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल. षटकार. ताकद देखील आहे गोरखनाथ दिगाडकर या फलंदाजाकडे आणि ती त्यानं दाखवलेली आहे. काही क्लासिकल फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले, काही ताकदवान फटके. अर्ध्या विकेटवर बॉल होता. वेट अँड डिस्पॅच. थोडेसे थांबले, वेट केला आणि बॉलला पाठवून दिला सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे. पुल पॉवरफुल सिक्सर. कमालीची फलंदाजी सुरू आहे गोरखनाथ दिगाडकर कडून. चेंडूच्या मेरिटवर खेळतायत फलंदाज आणि त्याचाच फायदा झालाय. बलवंतला देखील आपण बघितलं, त्याने देखील चेंडूच्या मेरिटवर अधिकाधिक फटके खेळले होते आणि त्याचा परिणाम त्याने 49 धावांची लाजवाब खेळी साकारली. परंतु आता त्या धावा विजयासाठी पूरक ठरतील का हा प्रश्न निर्माण झालाय. उंच उडवलाय. स्विंग केला ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार. ये नाही रुकने वाले. झन्नाटेदार बॅटिंग आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. गोरखनाथ दिगाडकर ऑन फायर. लागोपाठ 2 सिक्सर. बघता बघता 33 वर जाऊन पोहोचलाय आणि बलवंतच्या त्या डावाला सडेतोड उत्तर देत असताना RD11 किरवलीच्या खेम्यामध्ये आनंद आनंद आणि आनंद बघायला मिळतोय. 50 धावांचा पल्ला पार केलाय. 51 धावा फलकावर. फक्त 15 चेंडूंचाच खेळ झालेला आहे आणि 86 धावांचं जे टार्गेट जे सुरुवातीला डोंगरा एवढं वाटत होतं ते आता तुटपुंज वाटायला लागले. सलगचे 2 षटकार गोरखनाथ दिगाडकरच्या बॅटमधून. ही इज ऑन फायर नाव. बघता बघता 33 वर जाऊन पोहोचलाय. फक्त 10 चेंडूंचा सामना केलाय. स्लोवर डिलिव्हरी होती. ह्या वेळेला हॅमट करायचा होता. बॅटची कट लागली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत मिळते 1 धाव. थ्रू द कव्हर्स फटका मारायचा होता. जोरानं बॅट फिरवली होती. वेट करत असताना खेळला होता, परंतु टायमिंग चुकलं. मात्र 1 धाव मिळाली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 52 या आकड्यावर. आणखी 34 धावांची आवश्यकता आहे. येथून देखील पलटवार केला जाऊ शकतोय, परंतु त्यासाठी तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. टिच्चून मारा करणं गरजेचं आहे. ॲक्युरसी दाखवावी लागेल आणि विकेट. इथून आता विकेटचं महत्व वाढलेलं आहे. येणारे 20 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. पुढचा बॉल लिहे सोडून दिला. बॉल ऑफसाईडच्या बाहेर खूप जास्त होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येथून मिळेल. अतिरिक्त धाव. काल थोड्याशा वन साइड मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या होत्या. आज देखील पहिला सामना वन साइडच तुम्हाला बघायला मिळाला, परंतु आता येथे असं वाटतं की शेवटपर्यंत सामना जाणार आहे आणि चुरशीचा सामना होणार आहे. सामन्यामध्ये अजून बरंच काही व्हायचं आहे. 20 बॉल्समध्ये 33 धावा देखील
डिपेंड होऊ शकतात, परंतु अशी फलंदाजी झाली तर नाही होणार. जबरदस्त पुल, सक्सेसफुल षटकार. तुटून पडलेत अक्षरशः दोघे बॅटर. साधारण गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. अक्षरशः तुटून पडलेत त्यावेळेला फलंदाज RD11 किरवलीचे. राकेश दिगाडकर फॅम टीम तुम्ही पाहता ते पहा. पुन्हा एकदा पूल करत असताना आणि भावेश शेलार बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो. फोर आर्म्समध्ये त्याच्या पॉवर आहे आणि त्याच झोनमध्ये आपण रन्स पाहिले. अजय सर ह्या एंडनं ज्या वेळेला बॅटिंग सुरू होती त्यावेळेला गोरखनं पॉईंट क्षेत्रामध्ये धावा बनवले. आता ज्या वेळेला VIP एंडनं गोलंदाजी होते तेव्हा स्क्वेअर लेग, म्हणजे कुठेतरी हवेचा फायदा घेत आहेत. ज्या दिशेने हवा आहे त्या दिशेने फटके येत आहेत. जिकडे वारा तिकडे मारा असं म्हणतात ग्रामीण क्रिकेटमध्ये. पण गोलंदाज किती चुका करतायत. आखूड टप्प्याचे चेंडू जास्त पाहायला मिळाले त्या संपूर्ण डावामध्ये. साधारण गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आहे. 59 डावा. भावेश समोर पुन्हा पूल केलाय. आक्रमक रूप त्यानं धारण केलेलं आहे. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल सिक्सर. एन्जॉयफुल. बिलकुल एन्जॉय करत असताना सामना असं वाटत होता की फार मोठं लक्ष आहे. RD11 किरवली या मॅच मध्ये फेल ठरल्या पहिल्या डावात, परंतु त्याचं प्रत्युत्तर सडेतोड उत्तर देत असताना हम भी किसी से कम नाही. हेच तर क्रिकेट आहे. झाडा झुडपांमध्ये देखील क्रिकेट रसिक बसून सामन्याचा आनंद लुटतायत. कमालीचं वातावरण इकडे आयोजकांनी निर्माण केले. 7 स्टार ग्रुपला आपण धन्यवाद देऊयात, कारण त्यांचं हे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय विलोभनीय स्पर्धा आणि विजयाकडे मार्गक्रमण करत असताना आजच्या या दुसऱ्या मॅचमध्ये RD11 किरवली संघ दिसतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/65. 18 बॉल्समध्ये फक्त 21 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 9 विकेट्स शिल्लक आहेत. पारडं भरपूर जड झालंय. 18 बॉल्स आणि 21 धावा असं समीकरण येऊन टेपलंय. आता सोपं समीकरण वाटतं RD11 किरवलीच्या बाजूनं. ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग सुरू आहे, 3 ओव्हर्समध्ये 65 धावा बनवल्यात. फेल गोलंदाजी, पूर्णपणे सपशेल फेल गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. खरं तर गोलंदाजी माझ्या समजण्या पलीकडे आहे. एवढे आखूड टप्प्याचे चेंडू तुम्ही कसे टाकू शकता जर तुम्हाला त्याच्यावर यश मिळत नाहीये. चौकार षटकार सुरुवातीपासूनच आखूड टप्प्याच्या बॉलवर फलंदाजांनी खेळलेले आहेत, तरी देखील चुकांमधून शिकताना दिसलेले नाहीत गोलंदाज. पहिलं षटक घेऊन आला होता भावेश, त्याने 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर आकेश आला होता, 12 धावा देत 1 गडी बाद केला. त्याची सुरुवात खराब होती, मात्र कमबॅक करून दाखवलं त्याने, विकेट मिळवली. आणि तिसरं षटक तब्बल 32 धावा सुमित लियाने खर्च केल्या. खराब गोलंदाजी बघायला मिळाली. आता 18 मध्ये 21 धावा वाचवायच्या आहेत. इथून जरूर विकेट शिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. आणि विकेट कधी मिळणार? ज्या वेळेला तुम्ही डॉट चेंडू टाकणार, फलंदाजांवर दबाव येणार, आणि या कंडिशन्स मध्ये आता विकेट मिळण्याची तीच जास्त तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते. अथवा बॅटर ज्या फ्लोनं सुसाट निघालेत, या रन्स थांबवणं कठीण आहे. अशीच बॅटिंग सुरू राहिली तर कदाचित याच ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल समीर. पण प्रत्येक ओव्हरमध्ये तशाच धावा येतील हे गरजेचं नाही. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, कुठला संघ कधी पलटवार करेल हे कोणीच सांगू शकत नाही. गोलंदाजीसाठी येतोय सोनू. शुभम उर्फ सोनू चांगला गोलंदाज आहे. नांदकर संघासाठी कित्येक मॅच विनिंग स्पेल्स त्याने टाकलेले आहेत. यंगस्टर आहे खरं तर, पण मागच्या 2-3 वर्षांमध्ये जबरदस्त भरारी त्यांनी घेतली आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. समोर आहे गोरखनाथ दिगाडकर. शॉर्ट बॉलनं सुरुवात, ठरवूनच आलेत गोलंदाज. हा वाईड आहे. हो, या ठिकाणी आपण मागच्या 2 गोलंदाजांचा विचार केला. पहिल्या बॉलवर त्यांना 1 बाउन्स मिळाला होता, आणि इथे आपण बघितलं तर आता सोनूने देखील तो स्टार्ट केलेला आहे. अतिरिक्त धावेने स्कोर 66 वर 20 धावांची गरज आहे. इथून आता जरूर या एंडनं धावा बनवणं थोडंसं कठीण आहे. इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना, फलंदाजांवर. परंतु इथे गोरखनाथ दिगाडकर बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे, आणि या वेळेला चुकी होत नाहीये. बरोबर धीरजने त्या ठिकाणी झेल पकडलाय. आणखी एक धक्का लागलेला आहे, तो RD11 किरवली संघाला. पलटवार सुरू. अप्रतिम झेल. अवघड होता. वेगानं वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये उंच जेव्हा चेंडू जातो तेव्हा चेंडू हवेत स्विंग होत असतो आणि तो झेल जज करणं कठीण असतं. परंतु गोरखनाथनं कमालीची बॅटिंग केली. 12 बॉल्समध्ये 34 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. याही वेळेला टायमिंग चांगलं होतं. चपराक दिली होती बॉलवर, परंतु डीप कव्हरमध्ये खेळाडू सज्ज करण्यात आला होता. आणि हे गेम प्लॅनिंग असतं जे दिसलं नव्हतं पहिल्या 3 षटकांमध्ये. विशेषतः सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये आपण बघत होतो की पॉईंट बॅकवर्ड पॉईंटला सातत्याने तो फटके मारत होता आणि तिकडे डीपमध्ये फिल्डरच तैनात नव्हता.
चेंडू आणि 34 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या. खूप चांगला डाव, मॅच विनिंग नॉकच म्हणावे लागेल सध्या तरी, परंतु आता विकेट मिळालेली आहे. थोडाफार का होईना आता दबाव व शिफ्ट करण्याचा प्रयत्न गोलंदाज डेफिनेटली करणार आहेत. इथे बाउन्सर होता परंतु ऑप्शनच्या बाहेर आणि तेवढा आखूड नव्हता बॉल. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर तेथून बाउन्स घेणारा बॉल, कांद्याचा चांगला वापर केला होता शुभमनं. धीरज तरेनं त्या ठिकाणी झेल पकडला. 17 चेंडू आणि 20 ची गरज आहे. आता मनोज पाटील बॅटिंग करण्यासाठी येतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून येथे फुटवर्क दिसत नाही आणि चर्चा आपण तीच करतोय ना की आता पलटवार सुरू झालेला आहे, कारण गोरखनाथला आउट केलेला आहे. चांगला वेग धारण करत असताना गोलंदाज लेंथ देखील चांगली होती, खरं तर विड्थ होती, परंतु फलंदाजाने थोडीशी जागा देखील बनवली होती, त्यामुळे तो पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत. यावेळेला चांगला ड्राईव्ह करण्यात आलेला आपण पाहतो डीप मध्ये कव्हर पॉइंटला. पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवर 67 धावा. मागच्या हंगामामध्ये मनोज पाटील तो सामना विसरलेला नसेल अजूनही, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये महत्त्वाच्या क्षणाला तो नॉन स्ट्रायकर्स एंडलाच उभा राहिला होता आणि त्याचा जो पार्टनर होता त्याने डॉटवर डॉट चेंडू खेळले होते. सामना त्यांच्या हातात होता परंतु पराभूत झाले होते. वरची कडा, बॉल हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला सोपा झेल, आणखी एका विकेटचं पतन. आता मात्र पलटवार सुरू केलाय गोलंदाज सोनूनं. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय संघ रुद्रा 11 जांभूळपाडा. ग्रेट बॉलिंग हिअर, सुपरली कमबॅक फ्रॉम सोनू. मॅच मध्ये पुन्हा पलटवार आता सुरू झालेला आहे. रुद्रा 11 जांभूळपाडा संघाचा या ठिकाणी पूल करायचं होतं, परंतु चर्चा करत होतो ना की तो जास्त आखुडी देत नाहीये. गुड लेंथ, हार्ड लेंथवर बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून पूल करणं थोडं सोपं नाहीये फलंदाजांना. आणि अखेर बॅटर भावेश शेलार या ठिकाणी बाद झाला. 18 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं आणि आता समीकरण बदललेलं आहे. येणारे 14 बॉल शिल्लक, 19 धावांची गरज. नवीन बॅटर दत्ता दिगाडकर, त्याच्या बंधूने चांगला खेळ दाखवलाय. गोरखनाथ दिगाडकरनं 34 धावा बनवल्या. भावेश देखील चांगला खेळला, परंतु आता दोन्ही सेट फलंदाज माघारी परतलेत. 2 नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. ही चांगली संधी आहे. या मॅच मध्ये शिरकाव तर केलेलाच आहे, कमबॅक तर केलेलाच आहे श्री गणेश रुद्रा 11 जांभूळपाडा संघानं, परंतु आणखी प्रतिस्पर्धी संघाला दडपणात आणण्याची संधी आहे. डेफिनेटली आता इथून सोनून कमबॅक केलेला, नीडरपणे गोलंदाजी करतोय. मागे काय घडलं हे विसरून आता पुढे संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला इथे चांगला खेळ साकारणं गरजेचं आहे आणि सध्या तरी त्या जबाबदारीवर तो खरा उतरला. नेक्स्ट बॉल दत्ता समोर, आणखी एक चांगला बॉल, लेंथ बॉल सरळ कीपर कडे येतोय. मॅच मध्ये पलटवार, आता स्मशान शांतता मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहतोय, कारण किरवलीचे पाठीराखे आता शांत झालेले आहेत. समीकरण येणारे 13 बॉल, 19 गरज. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल फार वेगवान होता, लवकर निघून गेला होता आणि बॉल निघून गेल्यानंतर मात्र तिथे सराव करताना दिसला दत्ता की जोरानं बॅट फिरवणं गरजेचं होतं. 13 चेंडू 19 धावा. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय मात्र मिस टाइम, परंतु फिल्डर दूर आणि आलाय, पोहोचलाय, झेल स्वीकारलाय, दत्ता बाद. इसी का नाम क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, कुछ कहा नहीं जा सकता इस खेल में. बलवंत दलवीनं जेल पकडलाय. दत्ता दिगाडकरला मैदान सोडावं लागेल. सोनूनं काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे मॅचला टर्न करणारी गोलंदाजी. क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाही. फक्त 2 धावा आणि 3 विकेट. गोलंदाजी शुभमची आवडली असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायला हव्या. ALPL मध्ये पुन्हा एकदा रुद्रा स्पोर्ट जांभूळपाडाचा पलटवार तुम्हाला बघायला मिळतोय, कारण येणारे आता बॉल शिल्लक असतील इथून 12-19 धावांची गरज. मैच में वापसी लौट चुके जांभूळपाडा के वीर. कमालीचं कमबॅक आहे. 3 ओव्हर्स नंतर पूर्णपणे सामना एकतर्फी चालू आहे असं वाटत होतं. विजयाकडे मार्गक्रमण करताना दिसत होता RD11 किरवली संघ, परंतु हा पलटवार लाजवाब पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा खर्च केले आणि 3 मोहरे गारद केलेत. गोलंदाज सोनूनं त्याचं 1 षटक अजूनही बाकी असणार आहे. शेवटचं षटक तोच टाकेल, परंतु तिथपर्यंत सामना गेला पाहिजे आणि ती संधी आहे. या षटकामध्ये त्यासाठी चांगली गोलंदाजी गोलंदाजाला करावी लागणार आहे आणि आता भरवसा दाखवण्यात येत आहे. गोलंदाज आकेशवर त्याचा एंड चेंज केलाय. आकेश लिये या अगोदरचं षटक रिव्हर एंड कडून टाकलं होतं, आता मात्र VIP एंड कडून तो येतोय. 12 चेंडू 19 धावा. प्रेशर मध्ये फलंदाजी करणारा संघ देखील आलाय. ओहो, मनोजचा तडाखा, धूम धडाका, बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे.
हाय अँड हँडसम षटकार. आकेशसाठी हा सामना विसरण्यासारखा आहे. मनोजनं धम्माकेदार हिट सादर केलंय. अंडर प्रेशर मनोज सांगा या नावानं हा खेळाडू खरं तर प्रसिद्ध आहे आणि नेहमीच अंडर प्रेशर मध्ये त्यानं खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि सध्या त्याच्या बॅटमधून अंडर प्रेशर हा सिक्सर आला. मॅच पुन्हा एकदा किरवलीच्या बाजूनं. आणि सांगाला मोठे फटके खेळण्यासाठी सांगायची काहीच गरज नसते, त्यासाठी तर तो प्रसिद्ध आहे. या मैदानावर देखील त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिलेला आहे. बरेचशा चांगल्या खेळी त्याने साकारलेले आहेत ग्रामीण स्पर्धांमध्ये खेळत असताना. परंतु ही ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची सर्वात मोठी स्पर्धा आहे. हा खऱ्या अर्थानं या परिसरातील टेनिस बॉल क्रिकेटचा उत्सव आहे, आमने लोणार प्रीमियर लीग. आणि तो कालपासून आपण बघितला या विभागातील मला वाटत नाही की एकही क्रिकेट रसिक इथे येण्या वाचून राहिला असेल. एवढ्या प्रचंड प्रमाणात आज देखील मानवी समुद्र अक्षरशः या क्रीडांगणावर आपण पाहतोय. आकेश वन्स अगेन शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, ताकद प्रचंड आहे मनोजकडे, टायमिंग देखील प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर. आणखी एक षटकार. मनोज पाटीलचा दे दणका, दे घुमा के लागोपाठचा दुसरा सिक्सर. 10 मध्ये करायच्यात 7 धावा. अकुट टप्प्याचा बॉल आक्रमक रूप धारण केलाय. मनोज कधीच दबाव घेत नसतो, तो त्याचा स्वाभाविक खेळच करत असतो. कोणतीही कंडिशन असू द्या, परिस्थिती कशी असू द्या. आणि राकेश दिघाडकर यांनी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून मनोजला घेतलेला आहे आणि जरूर ती खेळी आता त्याच्या बॅटमधून येते. आयकॉन खेळाडू प्रमाणेच तो बरसताना दिसतोय. महत्वाच्या क्षणाला 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेत आणि पुन्हा एकदा आखो टप्प्याची गोलंदाजी. पहिला बॉल तर लेंथ बॉल होता, परंतु हा आखो टप्प्याचा बॉल होता. आता 10 बॉल्समध्ये फक्त 7 धावांची आवश्यकता. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाईल का? जाऊ शकतो. वरची कडा लागली, मिस टाइम फटका, परंतु फिल्डर थोडासा मागे होता. बॉल पुढे पडला. एक धाव येथे मिळते. समीकरण सोपं आहे फलंदाजांसाठी. 80 धावा फलकावर लागतायत. RD11 किरवली संघ विजयाकडे वाटचाल जरूर करताना दिसतोय. शुभमनं खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु इतर गोलंदाजी साथ त्याला मिळालेली नाही. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा बनवायचे 6. 9 चेंडू आणि 6ची गरज. आता दबाव पूर्णपणे फलंदाजांवरून हटलेला दिसतोय. लेस रन बॉल इक्वेशन ज्यावेळेला अशा स्थिती मैदानाच्या आतमध्ये असते त्यावेळेला दबाव गोलंदाजांवर असतो. एक फटका दूर विजयापासून RD11 किरवली. ऑफ साइडला एक कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर शॉर्ट कव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका, विकेटची शक्यता आणि फलंदाज बाद. स्वतः गोलंदाजानं झेल टिपलाय. या लेंथवर गोलंदाजी होणं गरजेचे आहे. चांगला झेल त्या ठिकाणी आकेशनं पकडलाय. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. इथे हार्ड लेंथला बॉल होता. चांगला कांदा यूज करतोय. आता कांद्याचा मारा केलाय त्या ठिकाणी आकेशनं. आणि चर्चा तीच करत होती की सोनूनं जशी गोलंदाजी केली तशी गोलंदाजी ऑदर बॉलर्सनी केलेली नाही आणि त्याच्याचमुळे ही कंडिशन आहे. 86 धावा देखील कमी पडल्यात, परंतु आता विकेट मिळाली जितूची. येणारे 8 बॉल शिल्लक, 6ची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाणार का हा प्रश्न इथे पडलाय. अजूनही समीकरण तर सोपं दिसतंय फलंदाजांसमोर. 5 फलंदाज बाद झालेत. 8 चेंडूंमध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू या षटकातील. शेवटचे 2 चेंडू जर चांगले टाकले गेले, निर्धाव टाकले, तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थरार असेल. नवीन बॅटर जयेश भोईर मैदानामध्ये येतोय. अजय सर, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, RD11 किरवली संघ तयार करत असताना बघा मोस्ट ऑफ स्पॉन्सर ओनर यांनी युवा खेळाडूंवरती भरोसा दाखवलाय, परंतु RD11 किरवली, मग गोरखनाथ असेल, दत्ता असेल, जयेश असेल, राकेश दिघाडकर स्वतः असेल किंवा मनोज पाटील असेल, मोस्ट ऑफ सिनियर क्रिकेटर या टीम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा, अधिकचे खेळाडू जे हे सिनियर आहेत, काही ज्युनियर खेळाडू देखील आहेत. नवोदित खेळाडू आपण बघतोय, ज्यामध्ये साहिलला आपण बघितलं, भावेश असेल. ओ प्लेड ऑन. सामना संपलेला नाही. आणखी एका विकेटचं पतन होते. आता 7 बॉल्स मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये थरार नाट्य आहे. थरार नाट्य या ठिकाणी जरूर थरार कायम आहे. आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी मिळाला. तो गोलंदाजी करत असताना आकेशला प्लेड ऑन. चर्चा अगदी हळूवार सुरू होती की मॅच मध्ये काही शिल्लक राहिलं नाही अशी आपण चर्चा करत होतो, परंतु आता मॅच मध्ये पुन्हा लक्ष देण्यास भाग पाडलाय गोलंदाजाने. लागोपाठ 2 विकेट घेतल्यात. 7 बॉल आणि आता 6ची गरज. आतली कडा लागली होती. थेट एष्ट्यांवर जाऊन आदळलाय बॉल. 0वर बाद होतोय जयेश. 6 फलंदाज माघारी परतलेले आहेत आणि शेवटचं षटक हे शुभमचं असणार आहे, ज्यानं त्याच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे.
5 ते 6 धावा जरी राहिल्या समीर शेवटच्या ओव्हरमध्ये तरी देखील त्या डोईजड होऊ शकतात RD11 किरवली संघासाठी. नवीन बॅटर केतन, फलंदाजी सखोल आहे. केतन देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, पण आता प्रेशर आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, स्लोवर बॉल, यावेळेला भिरकावून दिलाय. चांगला फटका आहे गॅपमधून. चेंडू वळतोय डीप मध्ये, लॉंग लेगला फिल्डर पोहोचलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज चांगले धावलेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. फार मौलिक 2 धावा आहेत आणि याचबरोबर षटक क्रमांक 5चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 6 बाद 82. वेळ अधिकचा घेण्यात आलेला आहे. 25 मिनिटांपेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलाय, त्यामुळेच शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. आणि आता तसंही मला वाटतं की सर्कलच्या आतमध्ये जास्तच खेळाडू ठेवावे लागणार आहेत, कारण चेंडूंची संख्या जास्त आहे, धावा कमी बनवायच्या आहेत. 6 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता. क्लोज फिल्डर्स आता जास्त तुम्हाला बघायला मिळतील, कारण 4 धावा इथून वाचवायच्यात. 6 बॉल शिल्लक आहेत. अंतिम षटक कोणाकडे दिला जाईल? बॉलर्स ऑप्शन्स तर भरपूर आहे. बलवंत देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. आपण अनेकदा पाहिलंय, जेव्हा जेव्हा कमी धावा आहेत तेव्हा बलवंत त्याच्या टीमसाठी मॅचेस जिंकून दिल्यात. परंतु आता इथे मला वाटतं की शुभमचा वापर केला जातोय. त्यांना एक चांगला स्पेल हाताळला. चला, डगआउट मध्ये जे काही खेळाडू डगआउटच्या खाली आहेत फलंदाज, त्यांना विनंती करतोय की आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. RD11 बघा, खेळाडू कक्षामध्ये तुमच्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, त्या खुर्च्यांना आपण अजिबात हात लावू नका आणि कुठलाही प्रेक्षक डगआउटमध्ये बसणार नाही. फक्त खेळणारे संघाचे खेळाडू असतील, फलंदाज आणि त्यांच्या समवेत त्यांचे कोच किंवा टीम ओनरच बसू शकतात. त्यापैकी त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही बसणार नाही. 6 चेंडू 4 धावा. बलवंतनं अशा परिस्थितीमध्ये सामने देवरुंग संघाला जिंकून दिलेले आहेत, पण आता गोलंदाजीसाठी शुभमच असणार आहे, कारण त्याने गोलंदाजी तशी केलेली आहे. जरूर राईट चॉईस. षटक बनत होतं. 3 विकेट देखील त्याला मिळाल्यात. रिझल्ट काही असू द्यात, पण चॉईस राईट आहे. त्याचा तो हक्क देखील दिसतोय आपल्याला. फील्ड प्लेसमेंट, शॉर्ट थर्डमॅन, एक स्लिपमध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. शॉर्ट फाईन लेग आहे आणि एक स्लिपमध्ये खेळाडू तैनात करण्यात आलाय. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसेंटली स्ट्रक बाय मनोज. चौकार येतोय आणि याचबरोबर सामना फिनिश. सामना जिंकला RD11 किरवली संघानं. 5 चेंडू शेष राखत असताना आणि 4 गडी राखून हा भव्य विजय संपादित केलाय. अप्रतिम फटका होता, जोरदार चपराक दिली होती. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर होता, त्याच्या समोरून काढला. सुपर बॅटिंग. 86 धावांचं लक्ष्य अवघ्या 5.1 षटकांमध्ये पूर्ण केलं. RD11 किरवलीनं हा भव्य विजय साजरा केला असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि हे मनोज पाटील अक्षरशः त्यांची छाती आता फुलून आलेली दिसते. बॅटिंग कमालीची केली, खुश आहेत. सर्व खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन कमालीचं तुम्हाला बघायला मिळालं आणि अखेर पहिला सामना इथे जिंकलेला आहे. सामनावीर गोरखनाथ तिगाडकर